एक गोष्ट लक्षात आली आहे का तुमच्या, की एखादा जो व्यक्ती एका वाईट सिच्युएशनमध्ये आला आहे, निगेटिव्ह सिच्युएशनमध्ये फसलेला आहे आणि तुम्ही त्याला त्याच्यासाठी हेल्प करायला जात आहे, बिंग त्याची मैत्रीण म्हणून किंवा त्याची पार्टनर म्हणून, त्याची बायको म्हणून, त्याची लवर म्हणून, त्याची नेबर म्हणून किंवा ड्यू टू एनी फॉर्म तुम्ही त्याला हेल्प करायला जात आहे आणि तुमच्या लक्षात येईल की कालांतराने त्याला हेल्प करता करता त्याच्या सिच्युएशनमधले तुम्हीसुद्धा विक्टीम कधी बनवून जाता ना, तुम्हाला कळतसुद्धा नाही. म्हणजे त्याची जी निगेटिव्हिटी असते ना, ती हळूहळू आपल्यावरती यायला लागते. आपली पॉझिटिव्ह एनर्जी खर्च होत होत ती निगेटिव्हिटीमध्ये कन्वर्ट होऊ लागते. त्याचा निगेटिव्ह ऑरा तुमच्या ऑराला ॲफेक्ट करू लागतो आणि जाणतेपणी त्याचे प्रॉब्लेम्स जे असतात ते तुमचे पण प्रॉब्लेम्स होऊन जातात आणि एक हॅपी गो लकी चब्बी जे तुम्ही होतात ते आता तुम्ही नाही राहिला आहात आणि दोन्ही लोक आता विचार करत बसतात की या निगेटिव्ह सिच्युएशनमधून आता बाहेर कसं पडायचं. एक दिवस तिचा पण मूड, जिचं तिच्याशी त्या प्रॉब्लेमशी काही घेणं देणं नव्हतं, तिचा पण मूड त्याच्यामध्ये खराब होतो आणि ती पण विचार करते की अरे मी हे कुठे फसली, मी का बरं पार्ट आहे या गोष्टीचा, मी काय हे सगळं सहन करते आहे. आणि त्या गोष्टीमधनं सुद्धा पार्टनर्समध्ये भांडणं आणि बाकी सगळं सुरू व्हायला लागतं. सो मे बी माझं ऑब्झर्वेशनच आहे आणि असं नाही आहे का, असं जर वाटत असेल तर तुम्ही मला सांगाल.